वेलकम बॅक टू माय चॅनल बियॉन्ड द ऑफिस विथ प्रियांका. किती सुंदर जास्वंदीचं फूल आले ना, आणि ते नेमकं संकष्टीच्या दिवशी आलं होतं. मग काय मस्तपैकी देवपूजा करायच्या वेळेस मी ते तोडलं. एरवी मी जास्त नाही तोडत फुलं, पण असं काही असेल ना संकष्टी वगैरे हे ते, तर मग ते तोडून मस्त गणपतीला अर्पण केलं आणि छान योगायोग जुळून आला. गणपती बाप्पाला ते फूल वाहिलं, मस्त पूजा केली आणि त्याच्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये गणेशाचं म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे गेलो, नमस्कार केला, मस्त छान प्रसन्न वाटलं आणि मग आम्ही निघालो. कुठे? माझ्या बहिणीकडे. मी आणि माझा मुलगा दोघं निघालो. परत एकदा आम्ही दोघंच निघालो, कारण त्या दिवशी होती संकष्टी आणि होतं थालीपीठ. मग आहोंचा एवढा काही इंटरेस्ट नव्हता, त्यांचं काहीतरी आणि वेगळेच प्लॅन्स होते त्यांच्या फ्रेंडसोबत. मग मी आणि माझा मुलगा माझ्या बहिणीकडे गेलो. तिच्या सासूबाई इथे थालीपीठ करतात. त्यांच्या हातचं थालीपीठ म्हणजे खूप भारी, खूप छान बनवतात त्या. खूप काही वेगळं टाकत नाहीत, पण म्हणतो ना एकेकाच्या हाताला चव असते, ती त्यांच्या हातची पुरणपोळी आणि थालीपीठ, बापरे तोडच नाही. मग मस्त त्यांनी असं थापून दिले आणि मी भाजून घेतले. आणि ज्यावेळेस मी दीदीकडे जाते तेव्हा मी आणि तिच्या सासूबाई आम्ही दोघी काय काय बनवत असतो आणि दीदी फ्री असते निवांत, तिला छान वाटतं. आणि मग माझ्या बहिणीनं इथं मसाले भात केला, मी उसळ आणि थालीपीठ भाजून घेतले आणि माझ्या बहिणीनं खायचं काम केलं. मोस्ट ऑफ द टाइम ती तीच करते, पण ती पण खूप भारी कुक आहे, तिला पण खूप छान स्वयंपाक येतो. इथं बघा, त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, मी 2 दिवस झालं आळूची पानं आणली होती. ॲक्च्युली मी नव्हती आणली, आहोने आणलेली. फ्रीजमध्ये 2 दिवस झालं तशीच होती, मला नाही जमलं. मग मी म्हटलं चला आज दीदीकडे चाललोच आहे, तर मग तिथं थालीपीठ झाल्यानंतर आपण हे पण वडी करून घेऊ, म्हणजे सगळ्यांनाच खाता येईल, पानं पण वाया जाणार नाहीत. आणि तिथे बहिणीकडे गेलोय म्हटल्यावर जोशमध्ये सगळे सोबत करताना काही कंटाळा पण येत नाही. मस्त थालीपीठ, मसाले भात आणि आळूवडी असा स्वयंपाक झाला. आणि मग आम्ही बसलो निवांत गप्पा मारत. तोपर्यंत इतका मोठा पाऊस आलेला, खूपच आभाळ भरून आलेला आणि खूप मोठा पाऊस आलेला. मग काय मुलं कुठे बाहेर पण जाऊ शकत नव्हते, ते बसले खेळत घरामध्येच, दंगामस्ती चालू होती. तोपर्यंत तिकडं मला आईनी चकल्या दाखवल्या की हे बघ तुझ्यासाठी चकल्या भरून ठेवलेत, जाताना घेऊन जाशील. त्यांनी चकल्या पण बनवल्या. ते आषाढ महिन्यात आपण तळतो ना, आकाड तळणे म्हणतात आमच्या इकडं, करंजा नाही काय बोलतात बरं त्याला, कापण्या आणि चकल्या, हे असं आषाढ महिन्यात कंपल्सरी आमच्या इकडं करतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये. इथं मुलांची मस्ती बघा तुम्ही, एक 10-15 मिनिट छान खेळतात, त्याच्यानंतर परत त्यांची भांडणं सुरू होतात. परत एक 10 मिनिट भांडणामध्ये जातो आणि परत नीट होतात, परत खेळायला लागतात, असं त्यांचं चालू असतं. इतका दंगा असतो तिघं एकत्र आल्यावर, बापरे. कोणाला ह्याच्यातलं समजतं, कोणाला नाही समजत, कोण लहान कोण मोठा काही समजायचं बंद होतं. तिघं एकाएकचे होऊन खेळतात, पण आम्ही काहीच म्हणत नाही, कारण ते रोज त्यांना भेटायला येत नाही. जेव्हा भेटतात तेव्हा खूप भारी मस्त त्यांचा टाइम स्पेंड करायचा चालू असतो. तोपर्यंत इकडं आळूवडी मस्त तयार झाली होती. आळूवडी लास्टला राहिली होती, म्हणजे आधी थालीपीठ आणि सगळ्यात लास्टला आळूवडी लावून आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मग आळूवडी झाली आणि आम्ही जेवायला घेतलं. हे बघा कसं मस्त ताट केलं होतं तिनं, थालीपीठ आणि उसळ, दही, लोणचं. मसाले भात ताटामध्ये घ्यायचा राहिला, तर तो राहिलाच, म्हणजे लास्टला जेवताना घेतला, पण इथे तुम्हाला दाखवायला नाहीये मसाले भात ताटामध्ये, ठीक आहे. आणि मग मस्तपैकी जेवलो आम्ही, सगळे सोबत बसलो होतो, दीदीचे सासू सासरे, घरातले सगळे, माझी बहिणी, मुलं. खूप भारी वाटतं एकत्र जेवायला. आणि मग आम्ही निघालो भावाकडे.
सगळी होल फलटण भावाने बनवला होता रवा केक. तो तुम्हाला दिसेलच पुढं. तो रवा केक आम्ही खायला गेलो. तो म्हटला चला टेस्ट बघूया. म्हटलं चला. असंही आम्हाला दिवस स्पेंड करायचाच होता, एकत्र सोबत टाईम घालवायचाच होता. मग त्याच्या गाडीवर ते तिघं आणि तो भाऊ असं चौघं मिळून बसले. जवळच राहतात ते दोघं, मी थोडंसं लांब राहते. मग तिथे गेलो. फ्रेंडशिप बँड त्यांचं बांधायचं सुरू झालं लहान मुलांचं एकमेकांना. मग त्यांना किंडर जॉय घेतले होते, आम्हाला किटकॅट घेतल्या होत्या. माझी बहीण आणि मी, आम्ही तिघींनी एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधलं. हा बघा रवा केक त्यानं बनवला होता. त्याच्यावरती चॉकलेटचा सिरप टाकला होता. मस्त छान झाला होता. मग कॅरम खेळले मुलं. कॅरम पत्त्या तो डाव झाला की त्याच्यानंतर आम्ही पिझ्झा खाल्ला. पिझ्झा आम्ही नाही खाल्ला, मुलांनीच खाल्ला. मग आम्ही म्हटलं चला मस्त चहा घ्यायला जाऊ. मग आम्ही कन्नुकी चायमध्ये चहा कॉफी, बनमस्का, समोसे आणि चॉकलेट सँडविच असं एवढं घेतलं होतं. मुलांनी चॉकलेट सँडविच आणि समोसे खाल्ले आणि आम्ही चहा आणि बनमस्का. आता तुम्ही म्हणाल काय दिवसभर फक्त खायचंच चाललंय, यांचं खादोडच आहेत, खाण्याशिवाय काय नाही. तर आम्ही फूडी आहे सगळेच फॅमिलीमध्ये. काही ना काही चालूच असतं खाण्याचं. आणि लहान मुलं आहेत म्हटल्यावर भूक लागते त्यांना, मग थोड्या वेळाने काहीतरी चालू असतंच. मग आम्ही त्या हॉटेलमध्ये म्हणजे कन्नुकी चाय जे आहे आउटलेट तिथे गेलो. चहा घेतला मस्त आणि तिथे चहा पिऊन गप्पा मारतच आमचा दिवस संपत आला. तिथं मुलांचं अजून खाणं चालूच होतं. आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले. मस्त फ्रेंडशिप डे सेलिब्रेट झाला फॅमिलीसोबत. असा फर्स्ट फ्रेंडशिप डे होता की फॅमिलीसोबत सेलिब्रेट झाला. फ्रेंड्स सगळे वेगवेगळ्या सिटीमध्ये, त्याच्यामुळे फ्रेंड्ससोबत नाही कोणीच फ्रेंड्स भेटले नाहीत. सो हा फ्रेंडशिप डे कम फॅमिली गेट टुगेदर असा आमचा सेलिब्रेट झाला. छान मस्त वाटलं. फर्स्ट टाईम विथ फॅमिली, विथ ऑल फॅमिली. सगळी तर नव्हती, मम्मी पप्पा वगैरे नव्हते, बट जेवढे मेंबर्स होते त्यांच्यासोबत फ्रेंडशिप डे छान सेलिब्रेट झाला. तुमचा फ्रेंडशिप डे कसा झाला सेलिब्रेट? आणि लग्नानंतर खरंच आपल्याला फ्रेंड्स वेगवेगळ्या सिटीमध्ये असतात तर भेटणं नाही होत, तर तुम्ही कसं मॅनेज करता तुमच्या फ्रेंड्सला भेटणं? मला कमेंट करून नक्की सांगा. टिल देन, bye bye, take care, see you in next vlog.